जिजाजी कामा परत आपलं तसं गुरुजी हे थोतांड नाही. आदर देताना जी लावला का नाही. ज्ञानेश्वरी उघडा. गणपतीला आदर देताना ज्ञानोबारायाने शब्द वापरला, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू पण ओम नमो जी. मारुतीरायाचा अभंग आहे, शरण शरण जी हनुमंता या नयान गुरुजी. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पात्र गुरुच आहे. गुरुपेक्षा भगवंतही मोठा नाही हे जगाला सांगण्यासाठी महालातून भगवान गुरुच्या आश्रमात जातोय. गुरुग्रह गये पडन रघुराई, अल्पकाल विद्या सब पाई. अरे शिकायची गरज काय आहे. जयाचे निश्वासी जन्मलेगा वेद राशी. ज्याच्या श्वासातून जन्म वेदाचा होतो तो शिकायला जातो. हा आपल्याकरता दाखवलेला शिष्टाचार आहे, लक्षात ठेव. अल्पकाल विद्या सब पाई. विद्याप्राप्तीनंतर चारही पुत्राला वशिष्ठ गुरुजींनी महाराज दशरथजीच्या स्वाधीन केलं. आता 14वं वर्ष पूर्ण झालं. चौघाई भावाचं 15व्या वर्षात पदार्पण आहे. अयोध्येत आल्यावरची गोष्ट. सकाळी उठले की चौघही भाऊ आपल्या मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यायचे. प्रातःकाल उठके रघुनाथा, प्रातःकाल उठके रघुनाथा, प्रातःकाल उठके रघुनाथा, प्रातःकाल उठके रघुनाथा. मातु पितु गुरु नावई माता, मातु पितु गुरु नावहि माता, मातु पितु गुरु नावई माता. मातु पितु गुरु नावहि माता. आयस मांग करहि सब काजा, देखि चरित हरषि मन राजा. प्रातःकाल उठके रघुनाथा, प्रातःकाल उठके रघुनाथा, मातु पितु गुरु नावहि माता, मातु पितु गुरु नावहि माता, मातु पितु गुरु नावहि माता. मातु पितु गुरु नावहि माता. केवल मातृदेव भव पितृदेव भव नहीं बोलते थे, आचरण करते थे. प्रातःकाल उठके रघुनाथा, मातु पितु गुरु नावई माथा. ज्यांना ज्यांना मायबाप असेल त्याच्यासारखा भाग्यवान जगात नाही. काय करू नका. सकाळी उठल्यावर फक्त मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घ्या आणि ते प्रेमानं तुमच्या पाठीवरून हात फिरवतील. तो दिवस केवढा समाधानाचा जातो हे तुम्ही ठरवा. ते कोणाला विचारायची गरज नाही. काय म्हणतात तुम्ही सांगता महाराज, आम्ही रोज मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो, मग ते आशीर्वादच देत नाही. अरे वो पढ़े लिखे नहीं है. आशीर्वाद कैसा देना पड़ता उस बात का पता तुम्हारे माँ बाप को नहीं है. लेकिन गलती मत करो, तुम्हारी सेवा खाली नहीं गई. माँ बाप मुंह से आशीर्वाद नहीं देते, उसका हृदय रोता है. और हृदय से रो रो के माँ बाप कहते बेटा तू जिंदगी भर सुखी रहेगा. माय बापाच्या आशीर्वादामध्ये जी ताकद आहे ते परमेश्वराच्या नाही. आणि मायबापाच्या शापात जी ताकद आहे ते तपस्व्यांच्याही नाही, हे लक्षात ठेवा. हे संपूर्ण रामायण कशामुळे घडलं? मायबापांनी दिलेला शाप. काल ऐकलं ना आपण, आंधळे आहे, दोघालाही दिसत नाही,